कंबाईन मध्ये व्हिडिओ बनवतोय, कारण की तसंच आहे, तुम्हाला सगळ्यांना समजावं चांगल्या पद्धतीनं. जे मराठीलाही सुद्धा सेमी मराठी मेथडमध्ये जास्त असणार आहे, कारण सेमीसाठी जास्तीत जास्त ही पद्धत अप्लाइड असणार आहे. तर बघा, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आज बघणार आहोत सराव संच 3.5 म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5. पण त्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाची समरूपता म्हणजे सिमिलर ट्रायंगल ही एक कन्सेप्ट दिली आहे. ती काय आहे हे समजण्यासाठी मी दोन ट्रायंगल इथे तुमच्या समोरच रफ मध्ये काढतो. बघा, हा एक ट्रायंगल आहे. सपोज करूया आपण याचं नाव मी पुस्तकातच घेतो, एक्स वाय झेड. हे हा एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे LMN. फर्स्ट आपण XYZ घेतलेला आहे, सेकंड LMN. थोडंसं मी तो मोठा ट्रायंगल मध्ये कन्वर्ट करतो. समजा LMN असा आहे. L म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. LMN तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 44, 45, 46 आणि 47 हा चारीच्या चारी पेज आपण बघतोय. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 44, 45, 46 आणि 47 वरला हा भाग आहे. सध्या काय समजायचं बघा, पहिला तुम्हाला हे एक समजून सांगतो की हे दोन त्रिकोण, हे जे दोन त्रिकोण आहेत समरूप आहेत, म्हणजेच इंग्रजीमध्ये सिमिलर आहेत असं आपण कधी म्हणणार आहे? ज्यावेळेला ह्या दोन त्रिकोणाचे दोन संगत कोन समान ज्यावेळेला त्रिकोणाचे संगत कोन समान मापाचे असतील, म्हणजे बघा मी सारख्या कोनांनी दाखवलेले आहे. हे कोन समान मापाचे म्हणजे कोन X, कोन समान कोन L, कोन Y समान कोन M, कोन Z समान कोन N, समान कोन त्याचा असणारा N. ठीक आहे, बघा मी तुमच्या समोर कच्च्या आकृत्या काढलेल्या आहेत. जर दोन कोनांच्या मध्ये जर दोन संगत कोन समान मापाचे असतील, सर्व प्रकारचे कोन, मी दोन याच्यासाठी म्हटले हे दोन कोन, सर्व कोन खरं समान मापाचे पाहिजे. Y ला M समान पाहिजे, Z ला N समान पाहिजे. बघा, कोन समान मापाचे आहेत, खरं आकृत्या वेगवेगळ्या प्रकारचे. तुम्ही म्हणणार हा त्रिकोण खूप मोठा आहे, हा त्रिकोण खूप लहान आहे. अशा वेळेला फक्त बाजू ज्या असतात, ज्या बाजू ज्या असतात त्या फक्त प्रमाणात असतात, मात्र कोनांची मापं जर तुम्ही मोजली तर ती समान असतात. कोनांची मापं समान असतात. मग ज्यावेळेला कोनांची मापं समान असतात आणि बाजू प्रमाणात असतात, प्रमाणात असतात म्हणजे काय हे पण मी समजून सांगतो. ठीक आहे, समजा या बाजूचं माप म्हणजे XY या बाजूचं माप आणि LM या बाजूचं माप. आता XY लहान आहे त्यामुळे समजा हे 4 घेतलं आणि LM जर 8 घेतलं, तर 4/8 घेतल्यानंतर भाग जातोय, तर 4 × 4, 4 × 2 8, म्हणजे YZ आणि LM हे 1/2 प्रमाणात आहे. अशा सगळ्या बाजू समान प्रमाणात पाहिजे, म्हणजे सगळ्यामध्ये हेच गुणोत्तर पाहिजे. आता समजा YZ जे आहे ते MN ला प्रमाणात असणार आहे. संगतच बाजू घ्यायचं. आता आपल्यातल्या बऱ्याच मुलांना संगत बाजू म्हणजे काय माहित पाहिजे, त्यासाठी मागचे व्हिडिओ बघा. संगत बाजू म्हणजे काय? आता समजा याचं माप 6 आहे, तर याचं माप 12 असणार आहे. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12. सेम XZ, समजा XZ हे आता LN च्या प्रमाणात असणार आहे, LN च्या प्रमाणात असणार आहे. तर LN चं प्रमाण समजा आता मी हे घेतलं 5/10, तर हे सुद्धा भाग घालवला तर 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, म्हणजे सगळ्या बाजू प्रमाणात आहेत. बघा, आता इथे सगळ्या बाजू तुम्हाला प्रमाणात आहेत, म्हणजे सगळ्याचं गुणोत्तर 1/2 1/2 आहे, रेशो. आता इंग्रजी त्यांचं आहे, त्यांच्यासाठी पण हीच गोष्ट आहे. इफ टू ट्रायंगल आर सिमिलर देन ईच अँगल आर इक्वल. इफ टू ट्रायंगल आर सिमिलर ईच अँगल आर इक्वल and each side are
proportion, each side proportion is same, each side proportion is same, इक्वल असं म्हणता येणार नाही पण सेम असणार आहे. बघा साइड इक्वल नसणार आहे पण त्याचा रेशो जो असणार आहे तो सेम असणार आहे. मग ट्रायंगल सिमिलर आहेत हे असं लिहिलं जातं. सो दॅट ट्रायंगल XYZ, ट्रायंगल XYZ सिमिलर, बघा कॉन्ग्रुएंट असेल तर आपण असं लिहितोय, मराठीमध्ये एकरूप असेल तर असं लिहितोय, एकरूप असेल तर असं लिहिलं जातं. मग समरूप असेल तर फक्त यस काढायचा, LMN. म्हणजे समरूपासाठी आपण असं यस वापरणार आहोत. ठीक आहे, लक्षात ठेवा हे समरूप त्रिकोणासाठी म्हणजे सिमिलर ट्रायंगलसाठी वापरलं जातं. आता एवढाच भाग आहे, ह्याच्यावर तुम्हाला सराव संच दिलेला आहे. तुम्ही वाक्य लिहून पाठ करा, लिहा. जर दोन त्रिकोण समरूप असेल तर त्याचे संगत कोन प्रमाणात असतात आणि संगत बाजू त्याच्या संगत बाजू प्रमाणात असतात, संगत कोन समान असतात. इंग्रजीमध्ये corresponding angle are equal and corresponding side are same proportion, same ratio असं लिहिलं तरी चालेल. तुम्हाला पुस्तकामध्ये पेज नंबर 47 वर म्हणजे पान नंबर 47 वर हे सगळं दिलेलं आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहे. प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट क्वेश्चन आपला बघा काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्ग्रुएंट असेल तर आणि सिमिलर असेल तर असं लिहितोय. म्हणजेच एकरूप असेल तर आपण बरोबर चिन्हावर यस काढतो आणि समरूप असेल तर फक्त यस काढलं जातं. आता सराव संच 3.5 मध्ये पहिला प्रश्न काय दिलाय बघा. जर त्रिकोण XYZ व त्रिकोण LMN समरूप आहेत असं दिलेलं आहे तिथं, समरूप आहेत तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा. लिहिलेले बघा इथे सगळे संगत कोनच आहेत आणि त्यांची संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा. या संगत बाजू आहेत, ही संगत, याची ही संगत बाजू आहे, याची ही संगत बाजू आहे आणि याची ही संगत बाजू आहे. ठीक आहे, तर ह्या संगत बाजू गुणोत्तरामध्ये लिहिलेल्या आहेत. इंग्रजीमध्ये प्रश्न, इफ XYZ and similar triangle LMN, write the corresponding angle of the two triangle, corresponding angle of two triangle, and also write the ratio of corresponding side, ratio of corresponding side. आता ह्या तुम्हाला जे साइड आहे त्याचा रेशो इथे सुद्धा लिहिलेला आहे. ठीक आहे, तुम्ही उत्तर केवढं किती लिहायचं तर तुम्ही उत्तर तुमचं एवढंच आहे, म्हणजे हा भाग त्या उत्तरामध्ये नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तर लिहायचं आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. ट्रायंगल XYZ मध्ये, हे आपण थोडंसं यालाच कन्सिडर करूया. XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर, XY 4 सेंटीमीटर. मी एक काम करतो तुम्हाला, आता हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही सोडवायचं आहे आता ते. आता मी दुसरा प्रश्न मात्र सोडवून दाखवणार आहे, तुम्हाला एक प्रश्न आज घरी अभ्यासाला देणार आहे. बघा XYZ मध्ये XY डायग्राम हीच राहणार आहे तुम्हाला. 4 सेंटीमीटर, YZ 6 सेंटीमीटर, XZ 5 सेंटीमीटर. जर त्रिकोण XYZ व त्रिकोण PQR समरूप आहे आणि PQ 8 सेंटीमीटर. ठीक आहे, इथे नाव फक्त चेंज करूया आपण. PQ आणि इथे लिहा R आणि हे 8 सेंटीमीटर PQ सांगितलेलं आहे. तर PQR च्या उरलेल्या बाजूंची मापे शोधायला सांगितलेले आहे. इंग्रजीमध्ये प्रश्न बघा. इन ट्रायंगल XYZ X is 4 centimeter, YZ is 6 centimeter, XZ is 5 centimeter, and if XYZ and PQ are similar triangle and PQ is 8 centimeter, then find the length of remaining PQR. remaining जे PQR आहे त्याची लेंथ फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला फर्स्ट काय करायला लागणार आहे, पहिल्याचे आहे असं लिहा. ट्रायंगल XYZ
सिमिलर ट्रायंगल PQR हे दोन त्रिकोण जे आहेत ते समरूप आहेत म्हणून त्याच्या बाजू काय असतात प्रमाणात असतात. मग XY छेद YZ बरोबर बघा XY छेद YZ नाही त्याच्या प्रमाणात काय येणार आहे दुसऱ्या त्रिकोणाची बाजू येणार आहे म्हणजे XY आणि त्याच्या छेदामध्ये येणार आहे PQ आणि ह्याचं प्रमाण XY छेद PQ येणार आहे YZ छेद काय येणार आहे QR YZ छेद QR बघा पहिला प्रश्न पण तोच आहे दुसरा प्रश्न पण तोच आहे आणि तिसरा प्रश्न पण तोच आहे आणि आज सांगितलेली माहिती पण तीच आहे. एकच त्रिकोण आपण चार गणितं बघितलेली बघा XY आणि PQ प्रमाणात आहे YZ आणि QR प्रमाणात आहे उरलेला आता XZ त्याच्या प्रमाणात येणार आहे PR. आता XY किती आहे 4 PQ किती आहे PQ आहे 8 YZ आहे 6 QR शोधायचा आहे XZ आहे 5 PR शोधायचा आहे. ठीक आहे तर आता मी इथं एक सोडवून दाखवतो. आपण पहिला इथं QR ची किंमत शोधायची तर लिहा 4/8 तुम्ही याच्या खाली सोडवा बरोबर 6/QR QR ची किंमत शोधायची. तिरकस गुणाकार करतो आपण 4 गुणिले QR बरोबर 6/8. एक तर गुणाकार करा नाहीतर सोपी पद्धत QR बरोबर 6/8 भागिले 4 हे जे गुणिले 4 तो भागिले 4 6 1 6 सॉरी 4 1 4 4 2 8 QR बरोबर QR ची किंमत बघा 4 1 4 4 2 8 sin 2 12 इथे जर भाग काढला 2 आलेले तर 12 सेंटीमीटर तुम्ही लिहा ते 12 सेंटीमीटर. बघा काय अवघड होतं काहीच नाही फक्त काय दिलेलं तुम्हाला सोडवायची पायरी सांगितली मी फक्त. सेम आता तुम्हाला पण कळलं सेम या बाजूला पण तेच करायचं. तुम्ही ही किंमत घेऊन इकडं PR ची किंमत काढा किंवा ही किंमत घेऊन काढा म्हणजे तुम्ही इथं जे आता 6/QR लिहिलंय तिथं 5/PR लिहा आणि सोडवा चालेल किंवा 6/QR 5/PR घेऊन सोडवा चालेल. मी असंच कंटिन्यू सोडवून दाखवतो. आता 4/8 आहे ना 4/8 घेऊया आपण बरोबर 5/PR 5/PR थोडंसं हे स्टेप कसं होणार सेम 4 गुणिले PR बरोबर 5 गुणिले 8 सेम PR आहे असं आणि इथं 5 गुणिले 8 भागिले 4 मग PR ची किंमत किती येणार आहे आता 4 1 4 4 2 8 काही वेगळं केलेलं नाही 5 2 10 सेम समजा तुम्ही मी इकडे दाखवतो पण तुम्हाला समजा तुम्ही हे एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा एकच मेथड यूज करा कोणती पण एकच मेथड यूज करा. मी तुम्हाला फक्त दाखवले जर तुम्ही 6 आता QR ची किंमत शोधलेली आहे तर 12 ची लागणार आहे. जर असं सोडवलं असता तर काय झालं असतं तर बघा आपण 6 गुणिले PR लिहायला लागलो असतं आणि 5 गुणिले 12 लिहायला लागलो असतं. PR आहे असं लिहा 5 आहे असं लिहा 12 आहे असं आणि 6 जे भागिले होते ते गुणिले होते ते भागिले झाले. मग PR बरोबर 6 1 6 sin 2 12 5 2 10 5 2 उत्तर बदलणार नाहीये. तुम्ही कोणत्या पण पद्धतीने सोडवा या पद्धतीने तिथं तुम्ही असं लिहायचं उरलेल्या बाजूंची मापे रिमेनिंग साइड मेजरमेंट आणि सेंटीमीटर शब्द लिहून ही उत्तर लिहायची आहे. तुमची उत्तर बघा 1 आणि 2 आणि आकृती काढायची आहे आकृती काढायची हे एक्स्ट्रा आहे म्हणजे तुम्ही त्या एक तर त्या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने सोडवा. आता प्रश्न पहिला झालाय दुसरा झालाय तिसरा प्रश्न मी पहिला वाचून दाखवतो ज्यांचं सेम आहे त्यांनी पण ऐका. समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. सेम अशी एक आकृती तुम्ही काढायची आहे. नाव तुम्ही तुमचं नाव द्या जसं की आता समजा मी बऱ्याच वेळा त्रिकोणाला नाव देतो VSG माझं नाव आहे पूर्ण नाव आहे. सेम असं तुम्ही एखादं नाव त्रिकोणाला द्या तुमची नावं द्या
त्रिकोणाला दोन त्रिकोण काढायचे, असे दोन त्रिकोण काढायचे, कच्ची आकृती करा, त्रिकोणांना नावे द्या, त्यांचे संगत कोन सारख्या कोनांनी दाखवा. संगत कोन हे अशा कोनांनी दाखवायचं, आणि याचा संगत कोन हा आहे, याचा संगत कोन हा आहे, याचा संगत कोन हा आहे. हे संगत कोन दाखवायचे आहे. त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्यांनी दाखवा. अशा बाजू प्रमाणात घ्यायचे तुम्ही. आता जसं की समजा xy तुम्ही जर बाजू घेतलाय तर त्याच्या प्रमाणात pq असणार आहे. तर ती बाजू समजा तुम्ही 5 घेतलात तर छेदामध्ये 10 लिहिल्या, तर हे प्रमाण किती आहे? 1/2. सगळ्या संख्या 1/2 आल्या पाहिजे. बघा yz समजा मग तुम्ही yz आणि qr लिहिलाय, तर ते समजा 10/20 लिहा मग, कारण 10 × 10 10 × 20 असं ते प्रमाण. हे जे प्रमाण आहे, रेशो जो आहे तो सेम आला पाहिजे. असं तिसऱ्या बाजूचं माप तुम्ही 1/2 येईल असं घ्यायचं. तुमच्या मनाचे अंक घेऊ शकता. 25/50 घेतलं तरी 25 × 25 25 होईल 50. 18 घेतला तर समजा इथं 18 घेतलं तर इथं 9 घ्या. 9 × 9 9 2 18. कुठलाही अंक घेऊ शकता. एका पाड्यात दोन संख्या घ्यायच्या, पहिली संख्या आणि दुसरी संख्या. त्याच्या बाजू संख्येने दर्शव. फक्त दाखवायचं आहे, म्हणजे तुम्हाला फक्त काय करायचं आहे, उत्तर तुमचं एवढंच असणार आहे. उत्तर तुमचं हे एवढंच भाग असणार आहे. आता मी तिसरं पण लिहून देतो तुम्हाला. x z फक्त त्रिकोणाची नावं तुम्ही लिहायचे, तुमच्या मनाची लिहा. तुमच्या मनानं तयार करून बघा. 9 2 18 9 1 9 9 2 18 तुमच्या मनानं तयार करून बघा. हे त्रिकोण संगत सारख्या कोनांनी दर्शवलेले आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये पण सेम क्वेश्चन आहे. ड्रॉ अ स्केच ऑफ पेअर ऑफ सिमिलर ट्रायंगल. तुम्हाला सिमिलर ट्रायंगलचे स्केच बनवायचे आहेत. लेबल देन त्याच्यावर हे सिमिलॅरिटीचे लेबल लावायचे आहेत. शो द करस्पॉन्डिंग अँगल बाय सेम साइन. करस्पॉन्डिंग अँगल हे सेम साइन दर्शवायचे आहेत. शो द लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग साइड. तुम्हाला लेंथ करस्पॉन्डिंग लेंथ दाखवायचे आहेत बाय नंबर ऑफ प्रपोर्शन. असं प्रपोर्शन नंबर मध्ये दाखवायचं आहे. या मेथड मध्ये प्रॅक्टिस 3.5 सोडवा. आणि आता एक महत्त्वाचं की त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो नाही आहे, उपक्रम जो दिलेला आहे तुम्हाला, जे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, प्रोजेक्ट दिला आहे, तो तुम्हाला नाही आहे यावर्षी 48 मधला जो आहे. तर फक्त एक काम करायचं आहे तुम्ही. आता पार्ट 1 मी सुरू करणार आहे. पार्ट 1 सुरू करत असताना तुम्हाला जो त्याला वर्षामध्ये सिलेबसला जो पार्ट राहील, जो इम्पॉर्टंट भाग राहील, तोच मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे तो टॉपिक किती नंबरचा असेल मी सांगणार नाही. तुम्हाला इम्पॉर्टंट असेल एवढं मात्र नक्कीच सांगतो. तर त्यासाठी तुम्ही फक्त प्रेझेंट असणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे, तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे.